जय हिंद मित्रांनो. तर वनरक्षक भरतीबद्दल एक आनंदाची अशी बातमी आलेली आहे. वनरक्षक वनसेवक भरतीबद्दल. तर वनरक्षकाच्या एकूण 966 इतक्या जागा येणाऱ्या 2026 मध्ये भरल्या जाणार आहेत. त्याच्यासोबतच वनसेवकाचे गड्डचे जे पद आहे वनसेवक, तर त्याच्या 13 ते 14 हजार इतक्या जागा भरल्या जाणार आहेत. तर त्याच्याबद्दल आपण सविस्तरपणे बोलणार आहे. त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका. चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून ज्या समोरच्या अपडेट्स आहे आपल्या याच्या वनरक्षक भरतीबद्दलच्या समोरच्या अपडेट आपण अचूक देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर नेमका आता तारीख आपली जाहिरात कधी येईल, परीक्षा कोण घेईल, वयोमर्यादा काय, वेतन किती, अभ्यासक्रम काय, तर याबद्दल आपण सविस्तरपणे बोलणार आहे. त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका. तर आता आपल्या सर्वांना माहितीच आहे की हिवाळी अधिवेशन सध्या चालू आहे नागपूरला. तर अशातच आमदार श्री शंकर जगताप यांनी वनरक्षक भरतीबद्दल प्रश्न विचारलाय. यावर राज्याचे वनमंत्री श्री गणेश नाईक यांनी लेखी उत्तर दिलेलं आहे. तर ते आता पाहूयात आपण. राज्यात वनरक्षकांची एकूण 966 इतकी रिक्त पदे आहेत. ही पदे भरण्यासाठी शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या सूचनेनुसार बिंदू नामावली रोस्टर प्रणालीत करण्याचे काम सुद्धा सुरू आहे. तर यावर हे काम महाराष्ट्रातील 11 वनऋत्व स्तरावर चालू आहे. तर एकंदरीत सांगायचं झाल्यास राज्यात वनरक्षकांची एकूण 966 पदे इतकी रिक्त आहे, जे की 2026 मध्ये भरलीच जाणार आहे. तर ही पदे भरण्यासाठी शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या सूचनेनुसार बिंदू नामावली रोस्टर प्रमाणित करण्याचे काम सुद्धा सुरू आहे. तर हे काम महाराष्ट्रातील 11 वनवृत्ताच्या स्तरावर चालू आहे. तर एकंदरीत सांगायचं झाल्यास इतकं आहे. तर वनसेवकांच्या बद्दल जर बोलायचं झाल्यास तर जुन्या वनमजुरांचे नाव बदलून आता त्यांचे नाव वनसेवक असे झालेले आहे. तर वनसेवकांच्या 13 ते 14 हजार इतक्या जागा भरल्या जाणार आहेत येणाऱ्या 2026 मध्ये. तर वनसेवक हे आपल्याला माहितीच आहे की गड्डचं हे पद आहे. तर तारीख नेमकी कधी येईल, तर ऍड नेमकी कधी येऊ शकते, तर सध्या तारीख ही अद्याप माहिती पडलेली नाही. तर तारीख ही आलेली नाही. पण आता सध्याच्या जर परिस्थितीचा जर आपण विचार केला तर फेब्रुवारी एंडिंग ते मार्चच्या स्टार्टिंग पर्यंत ऍड येण्याची दाट शक्यता आहे. तर त्यामुळे आपल्याला बरेचसं म्हणजे 2 महिने तरी आपल्याला 2 ते 2.5 महिने आपल्याला अभ्यासासाठी मिळतात. म्हणजे आपली पोलीस आता सध्या तर आपली पोलीस भरती चालूच आहे. तर अशातच आता हे वनरक्षकचे एक डिक्लेअर झालेले आहे की 2026 मध्ये तर जागा 966 इतक्या वनरक्षकच्या जागा भरल्याच जाणार आहेत. तर आपल्या पोलीस भरती व्यतिरिक्त फक्त यामध्ये काय असते, तर इंग्लिश ग्रामर हे असते. तर इंग्लिश ग्रामर पण 12वी लेवलच असते. तर हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. तर तारीख सध्या डिक्लेअर झालेली नाही तरी. आणि एकंदरीत सांगायचं झाल्यास आपल्या पोलीस खात्यापेक्षा वनरक्षक मध्ये पदोन्नती ही लवकरात लवकर होत असते. म्हणजे फॉरेस्ट गार्ड नंतर डायरेक्ट आपल्याला वनपाल ही पद डायरेक्ट पदोन्नतीनं भेटत असतील. तर वेतन श्रेणी जेमतेम आपल्या सारखीच आहे. 21,700 बेसिक आहे आपलं, आणि फॉरेस्टचं पण तेच बेसिक आहे. आधी कमी होतं महाराष्ट्र पोलीस पेक्षा, पण आता त्यांच्या वेतनामध्ये पण वाढ झालेली आहे. 21,700 त्यांना पण वेतन इतकंच भेटते. त्यामध्ये भत्ता वगैरे हे सर्व काही लागू होऊन जात असते. शैक्षणिक पात्रतेचा जर विचार केला तर शैक्षणिक पात्रतेमध्ये विषयांचा 12वी मध्ये कोणकोणते विषय पाहिजे यामध्ये बरेचशा मुलं घोळ करत असतात. तर ते ते आपल्याला माहितीच आहे की 10वी 12वी आपल्याला पास पाहिजे. त्यामध्ये गणित, विज्ञान, भूगोल आणि अर्थशास्त्र हे विषय असणे अनिवार्य आहे. तर एसटी कॅटेगरीचा जर विचार केला तर 10वी पास असणे चालून जाईल एसटी कॅटेगरीसाठी. तर वयोमर्यादाचा जर आपण विचार केला तर कमीत कमी 18 वर्ष व ओपन साठी 27 वर्ष, इतर कास्टसाठी, इतर म्हणजे ओबीसी एससी एसटी साठी 32 वर्ष इतकी आपल्याला वयोमर्यादा असते. तर शैक्षणिक पात्रता, शारीरिक पात्रता बघू आपण. शैक्षणिक पात्रता तर बघितली की 12वी मध्ये आपल्याला गणित, विज्ञान, भूगोल, अर्थशास्त्र या विषयापैकी एखादा विषय असणे अनिवार्य आहे शैक्षणिक पात्रतेमध्ये. तर शारीरिक पात्रतेचा जर विचार केला तर छाती, पुरुषांसाठी छाती 79 न फुगवता व 5 सेंटीमीटर पोलीस भरतीवानी सेम आहे. तर उंचीमध्ये फक्त आपल्याला पोलीस भरतीपेक्षा आता एसटी मध्ये तर आता पोलीस भरतीमध्ये तर एसटी कॅन्डिडेट साठी तर आता सध्या सूट मिळालेली आहे, पण
आता इतर कॅटेगरीना पण आपल्या फॉरेस्टमध्ये सूट असते, वनरक्षक भरतीमध्ये सूट असते. निवड प्रक्रिया आपल्याला माहितीच आहे, 2 टप्प्यामध्ये असते. 60 मार्काचा पेपर, 60 प्रश्नांचा पेपर असतो, जो की 60 मार्कांना 60 प्रश्नांना 120 इतके मार्क असतात. तर हे आपण क्लिअर करून घ्यायचं. तर मराठी 15 मार्क, इंग्रजी 15 मार्क, गणित बुद्धिमत्ता 15 मार्क व जीके 15 मार्क असा या टाईपचा त्यांचा सिलेबस असते फॉरेस्टचा. तर यावरती पण आपण सविस्तरपणे सिलेबसवर आपण स्पेशल असा व्हिडिओ बनवणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा व ही माहिती नक्कीच आपल्या इतर मित्रांना पण शेअर करा. जय हिंद.